ऑफिस सुटल्यानंतर नो कॉल नो ईमेल राईट टू डिस्कनेक्ट विधेयक लोकसभेत सादर. कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल कॉल्सचे द्यावे लागतं उत्तर. खासदार सुप्रिया सुळेंनी राईट टू डिस्कनेक्ट विधेयक लोकसभेत मांडलं. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाला 717 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता. नगर विकास विभागानं याबाबतचा शासन निर्णय केला जारी. नांदेडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात आग. UPSसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जळल्या. आग वेळेत आटोक्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मौजमस्ती. वीकेंड निमित्त आलेले पर्यटक अलिबागमधील कुलाबा किल्ल्याच्या समोरील किनाऱ्यावर घेत आहेत सुट्टीचा आनंद. जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीत बिबट्याला श्वानांनी लावलं पळवून. बंगल्यातील 3 श्वानांपैकी एकाची शिकार करण्यासाठी बिबट्या झडप घालणार तेवढ्यात श्वान गेले बिबट्यावर धावून. सगळी घटना CCTV कॅमेऱ्यात बंदिस्त. मध्य प्रदेशच्या सीमेवर पोलिसांची नक्षलवाद्यांची चकमक. प्रमुख नक्षलवादी नेता सुरेंद्र कबीर आणि 10 नक्षलवाद्यांचे बालाघाट पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गाझा पट्टीतील पॅलेस्टाईनी नागरिकांच्या मृत्यूचा आकडा 70,354 वर. गाझाच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती. ऑक्टोबर 2024 पासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू. रशियन सैन्याचा युक्रेनवर आणखी एक मोठा हल्ला. लष्करी औद्योगिक संकुल, ऊर्जा सुविधा आणि बंदर पायाभूत सुविधांवर लक्ष. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आग. विराट कोहलीनं विशाखापट्टणममधील सिंहाचलम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. विराटसोबत तिलक वर्मा आणि टीम इंडियाचे इतर खेळाडूंनीही मंदिरात जाऊन भगवान विष्णूचा आशीर्वाद घेतला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.